नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आता नवरात्र सुरू झाले आहे. नवरात्र म्हटलं की आपण रोज दिवा लावतो, कारण घट बसवलेला असतो तिथे आपल्याला रोजच दिवा लावावं लागतात. आणि नवरात्र आली की आपल्याला इथून पुढे कंटिन्युअसली म्हणजे सण चालू होतात. मग त्यामध्ये दसरा, मग नंतरच लगेच दिवाळी. दिवाळीमध्ये भरपूर असे म्हणजे आपण जवळपास 5-6 दिवस तरी दिवाळी साजरी करत असतो. मग त्यावेळेस भरपूर असे दिवे लावत असतो. तर आज आपण अगदी तेलाचा वापर न करता खूप सोप्या पद्धतीने या ठिकाणी दिवे जे आहे ते तयार करणार आहोत, ज्यासाठी आपल्याला तेलाचा एक थेंबही वापरायचा नाही आहे. फक्त आपल्याला या ठिकाणी 3 गोष्टी लागणार आहे. एक म्हणजे कापूस, दुसरा म्हणजे जो आपला गोळ्यांचं पॅकेट असतं संपलेलं, ते रिकामं पॅकेट घ्यायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मेणबत्ती घ्यायची आहे. मेणबत्ती, एक जरी मेणबत्ती तुमच्याकडे असेल तरीही तुम्ही भरपूर दिवे या ठिकाणी बनवू शकतात. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा. तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, या ठिकाणी सर्वात आधी आपल्याला वात तयार करून घ्यायची आहे. आता आपल्याला या ठिकाणी फुलवात तयार करून घ्यायची आहे, परंतु एक गोष्ट इथे म्हणजे लक्षात घ्यायची आहे की जी फुलवात आपण तयार करतोय ती जास्त मोठी, खालच्या साईडला जास्त मोठी अजिबात बनवायची नाही आहे. अगदी थोडीशीच बनवायची आहे, परंतु त्याची जी वात आहे ती जास्त टोकदार आणि जाडसर हवी आणि जास्त लांब अशी वात आपल्याला तयार करायची आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने फुलवात तयार केली ना, तर आपला दिवा जो आहे रात्रभर जळत राहील, लवकर विझणारसुद्धा नाही. आणि याचा जास्त करून फायदा तुम्हाला दिवाळीमध्ये होणार आहे, कारण दिवाळीमध्ये आपण भरपूर दिवे लावत असतो आणि प्रत्येक दिव्यामध्ये वात टाका, त्यानंतर तेल टाका, या सर्व गोष्टी खेळत बसण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने जर दिवे तयार करून ठेवले तर तुम्हाला तेलाचा वापर तर करण्याची गरजच नाही आहे. परंतु हा जो दिवा आपण बनवतोय तो जास्त वेळसुद्धा चालणार आहे. अगदी रात्रभरसुद्धा तुम्ही याला पेटवू शकतात, कारण खूप जास्त वेळ हा दिवा चालतो. तर बघा, अशा पद्धतीने जी वात आहे ती आपल्याला अशी टोकदार, जास्त उंच अशी वात तयार ठेवायची आहे आणि खालची जी फुलवात जी आहे ती थोड्या छोट्या साईजची घ्यायची आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा, मी या ठिकाणी जवळपास 5 ते 6 ज्या वाती आहे फुलवाती त्या तयार करून घेत आहे. तुम्ही यापेक्षा जास्तही बनवू शकतात. आता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी थोड्याशाच वाती तयार करून दाखवत आहे, परंतु वेळेवरती तुम्ही अजून देखील म्हणजे रोज तुम्ही 10-20 जरी वाती तयार केल्या तरीही तुम्हाला दिवाळीपर्यंत खूप अशा वाती तुम्ही तयार करून ठेवू शकतात. तर बघा, या ठिकाणी फुलवात तयार झाली आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे मेणबत्ती आणि अगदी थोडीशी मेणबत्ती जरी तुमच्याकडे असेल तरीही काम होऊन जातं. तसंही आपल्याला 1-2 रुपयाला मेणबत्ती कुठेही मिळते आणि ही मेणबत्तीच आज आपण या ठिकाणी या मेणबत्तीपासूनच दिवा तयार करणार आहोत. म्हणजे एकच दिवा नाही तर भरपूर दिवे आपण अगदी छोट्याशा मेणबत्तीपासून तयार करू शकतो. तर त्यासाठी बघा, मी या ठिकाणी तूप घेतलेलं आहे आणि या तुपामध्ये आपल्याला मेणबत्ती टाकायची आहे. तुम्ही थोडंसं तूप घेतलं तरीही चालेल आणि बघा, फक्त तुपाला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही जेवढ्या पाहिजे तेवढ्या मेणबत्त्या ज्या आहेत त्या यामध्ये टाकू शकतात. मग हे मेणबत्तीचं पाणीसुद्धा भरपूर तयार होतं. मग तूप थोडं जरी घेतलं तरीही भरपूर क्वांटिटी या पाण्याची जी आहे म्हणजे हे लिक्विड जे आहे ते तयार होतं. आणि या ठिकाणी आपल्याला तेलाचा अजिबात वापर करायचा नाही आहे. फक्त तूप आणि मेणबत्ती या 2च गोष्टी आपण या ठिकाणी वापरणार आहोत. तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आहे. त्यानंतर बघा, व्यवस्थित हे थोडंसं थंड झाल्यानंतर पुढची प्रोसेस आपण करूया. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे गोळ्यांचं जे पाकिट असतं बघा, संपलेल्या गोळ्यांचे पाकिटं आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतात. त्यातलंच आपल्याला एक पाकिट घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याला वरचा जो भाग असतो, कवर असतो, तो संपूर्ण कवर पूर्ण क्लीन करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये एखादा तुकडा जो आहे पॅकेटचा वरचा कवरचा राहायला नको म्हणून. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल. आता बघा, जेवढ्या काही वाती मी या ठिकाणी तयार करून घेतल्या होत्या ना, तेवढ्या सर्व आपल्याला ह्या गोळ्यांच्या पॅकेटमध्ये टाकायच्या आहे. म्हणून मी तुम्हाला बोलली होती की खालची जी फुलवातीची जी साईज असते बघा, ती छोटीशी आपल्याला ठेवायची आहे, जेणेकरून आपण या औषधांचं जे पॅकेट आहे ना त्याच्यामध्ये व्यवस्थित ह्या
परफेक्ट बसाव्या त्यासाठी तुमच्याकडे मोठं गोळ्यांचं पाकिट असेल ना, तुम्ही ते सुद्धा यूज करू शकतात किंवा वाती तयार करण्याचं एक टूल्स भेटतं, ते जर तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे ठेवू शकतात. आणि बघा, जे आपण मेणबत्तीचं पाणी आणि तूप एकत्र केलेलं आहे ते व्यवस्थित यामध्ये टाकायचं आहे. पूर्ण फुल भरून आपल्याला हे टाकायचं आहे. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं सर्व जे मेणबत्तीचं पाणी आणि तूप जे आहे ते आपल्याला यामध्ये पूर्ण भरून द्यायचं आहे. म्हणजे जेवढं टाकता येईल तुम्हाला तेवढं पूर्ण वातीमध्ये पूर्ण हे जे गोल आकार असतो औषधांचा पॅकेटचा, तो संपूर्ण आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. म्हणजे याचा जो दिवा होणार आहे ना, तो मोठ्या साईजचा तयार होईल आणि आपल्याला तो रात्रभर पेटत राहील. तर बघा, आता व्यवस्थित याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. फ्रीजमध्ये थोडा वेळच ठेवायचं आहे, असं नाही की खूप जास्त वेळ आपल्याला ठेवावं लागणार आहे. थोडंसं जे तूप आहे ते असं थिजेपर्यंत आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, मी या ठिकाणी काढून घेत आहे आणि तुम्हाला दिवासुद्धा व्यवस्थित लावून दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला याचा जो रिझल्ट आहे तो व्यवस्थित समजेल. आता बघा, मी या ठिकाणी ज्या 2 आपण पणत्या लावतो बघा दिवाळीमध्ये, त्या पणत्या मी या ठिकाणी घेत आहे आणि अशा पद्धतीने जी वात आपण तयार केली, जो दिवा आपण तयार केला तो त्यामध्ये ठेवायचा आहे. आणि बघा, खूप सोपं आहे, काहीच अवघड नव्हतं. जर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्याकडे जर असेल गोळ्यांचे पाकिट, जर भरपूर गोळ्यांचे पाकिट आपल्या घरामध्ये पडलेले असतात आणि सध्या आपण साफसफाईसुद्धा केली तर ते गोळ्यांचे पाकिट आपण टाकूनसुद्धा देतो, त्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीचा जर वापर केला तर नक्कीच तुमचं दिवाळीचं एक काम या ठिकाणी सोपं होणार आहे. आणि बघा, व्यवस्थित या ठिकाणी पेटवायचं आहे. आता मी हे जे लायटर आहे हे ऑनलाईन घेतलेलं आहे मेशो ॲपवरतून आणि बघू शकतात, याला जसं पाहिजे तसं तुम्ही असं कुठेही ठेवू, म्हणजे पुढची जी बाजू आहे बघा, जशी पाहिजे तशी तुम्ही फिरवू शकतात. कितीही छोट्या छोट्या जागेमध्ये दिवा जो आहे तुम्ही लावू शकतात. हाताला चटका बसण्याचं सुद्धा टेन्शन नाही आहे. आणि याला चार्ज करता येतं, म्हणजे तुम्ही एकदा जर याला चार्ज केलं, सोबत केबलसुद्धा मिळते. एकदा जर चार्ज केलं तुम्ही तर 40-50 वेळेस तुम्हाला पुन्हा म्हणजे पेटवू शकतात आणि पुन्हा चार्ज करण्याची पटकन गरजही पडणार नाही. आणि बघा, इझिली आपण याला पेटवू शकतो. तुम्हाला जर हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, तिथे जाऊन तुम्ही याला घेऊ शकतात. आता बघा, व्यवस्थित तुम्ही हा दिवा बघा, दिसायलाही सुंदर दिसते आणि दिवाळीमध्ये तर आपला याचा नक्कीच फायदा होणार आहे, कारण दिवाळीमध्ये इतर पण खूप जास्त काम असतात. तर त्याऐवजी तुम्ही या प्रकारचा जर दिवा आहे, अशा पद्धतीच्या जर वाती तुम्ही सुरुवातीलाच जर बनवून ठेवल्या तर भरपूर असा वेळ तुमचा वाचेल आणि आपल्याला बाकी जी कामं करण्यासाठी वेळसुद्धा मिळेल. तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.